पाहिजे। स्वागतम, सुस्वागतम, शुभस्वागतम। विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये बौद्धिक सत्रामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे त्यात आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय डॉक्टर आरती चौधरी सर आणि ज्यांचं व्याख्यान ज्यांचं मार्गदर्शन तुम्ही ऐकणार आहात असे माननीय शुभम कांडेलकर सर आणि विद्यार्थी विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संजय साळवे सर यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। आणि आपण सर्व पुनश्च एकदा सत्रामध्ये आपण मैदानावरचं सत्र घेतलं आहे। त्यामध्ये परेड असेल किंवा तुमची फिजिकल फिटनेसच्या दृष्टिकोनातून एक्सरसाइज असतील, स्ट्रेचिंग व्यायाम असतील, हे आपले सगळे झाले आणि इथे आपण सगळे जमलो आहोत। अधिक या ठिकाणी वेळ न दवडता ज्या बौद्धिक सत्रासाठी आपण उपस्थित आहात त्याच्या स्वागत समारंभाकडे आपण वळतो आहोत। यांचं स्वागत आपल्या महाविद्यालयाचे माननीय उपप्राचार्य सर यांनी करावं असं त्यांना विनंती करेन। मार्क पूर्ण मिळतात पण मग आमचे विद्यार्थी कुठे कमी पडतात असं ज्यावेळेला विचार करतो तर तो आपण जो पेपर असतो ज्या पेपरमध्ये वेगवेगळे विषय असतात तिथे आमचे विद्यार्थी हे कमी पडतात आणि म्हणून त्याचाच एक भाग आज आपल्याला लेक्चर देत आहे। गणित या विषयावरती मार्गदर्शन करणारे माननीय शुभम कांडेलकर सर, मी त्यांना विनंती करेल की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी। माझे पण गेले 3 वर्ष या कॉलेजमध्ये गेले आहेत। माझ्या कॉलेजचा मी पण एक विद्यार्थीचे 2015 ते 2018 मध्ये 3 वर्ष माझे BSc गेलेले, त्यानंतर पंचावरून MSc झालेले आणि मुक्तानगरमध्येच इन्फिनिटी मॅथमॅटिक्स क्लासेस म्हणून माझे क्लासेस आहेत। तसं जर सांगायचं म्हटलं तर आजचा दिवस माझे गुरु नीलज सावरकर तुम्हाला शिकवायला येणार होते, पण थोडंसं काही कारणास्तव सरांना पॉसिबल नाही झालं तर त्यामुळे ही संधी मला मिळाली की माझ्या कॉलेजला माझ्या विद्यार्थ्यांना मला शिकवायला मिळते। आणि तसं जर सांगितलं मित्रांनो तर माझे पण जवळजवळ 2 वर्ष मी पण पोलीस भरतीमध्ये घातलेले असा भाग म्हणून मी घेतलेला आहे। जसं जर सांगायचं म्हटलं तर फ्रॅक्शन हा भाग त्याच्यामध्ये येतो, आपण मराठीमध्ये याला अपूर्णांक असं म्हणतो। ओके, आता थोडंसं काही शब्द असे असतील माझे की ते इंग्लिशमध्ये पण येतील। आता CBSE ला शिकवायचं म्हटलं किंवा स्टेट बोर्डला शिकवायचं 11-12 ला शिकवायचं म्हटलं तर माझा बराचसा पाठ हा इंग्लिशमध्ये आलेला आहे। मराठीतला जो काही पाठ होता तो मी जेव्हा BSc ला असताना प्रॅक्टिस करायचो तर तेव्हाच झालेलं। तर अपूर्णांक त्याच्या नावामध्ये सांगितलेलं आहे, अपूर्णांक म्हणजे तो पूर्णच नाही असा, म्हणजे त्याच्या नावामध्येच तो आपल्याला क्लिअर करून देतो की मी पूर्ण नाही, मी कसा आहे तर अपूर्ण आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं मित्रांनो की अशी संख्या की जी अपूर्ण आहे, पूर्ण नाही आहे ती संख्या म्हणजेच काय तर अपूर्णांक। एक सांगायचं म्हटलं तसं 2 हा जो एक अंक आहे तर हा पूर्ण आहे, पण यालाच जर तुम्ही लिहायचं म्हटलं की सपोज आपण त्याला 1/2 म्हटलं म्हणजे 1/2 म्हटलं किंवा 1 हा अंश असेल आणि 2 का असणार आहे तर छेद असणार आहे, म्हणजे कुठलाही नंबर जो अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये असतो तर अशा नंबरला किंवा अशा संख्येला आपण काय म्हणणार तर अपूर्णांक असतो, बरोबर। मग हा जो काही 1 असेल तर त्याला आपण म्हणणार की तो अंश आहे आणि जो काही 2 असेल तर तो काय असतो तर त्या दिलेल्या नंबरचा त्या संख्येचा एक छेद असतो। मग याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत, तर कसे सांगायचे म्हटलं तर अपूर्णांकांचे 2 प्रकार पडतात। एक जर सांगायचं म्हटलं तर पहिला जो काही प्रकार आहे तो व्यवहारी म्हणून आहे आणि दुसरा जो काय आहे तर तो काय आहे दशांश म्हणून। जर तुम्ही अभ्यास करत असणार तर तुम्हाला या गोष्टी चांगल्या परिचयाच्या असतील मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे, तर तुम्हाला माझ्या मते अपूर्णांकाचं कुठलंच एक्झाम्पल्स किंवा कुठलंही असं उदाहरण कधीच तुम्हाला आढळणार नाही। जर सांगायचं म्हटलं एक व्यवहारी हा जो काही आहे तर याचे टोटल जे काही पार्ट्स असतील तर ते 15 टाइप्स आहेत।
टोटल जे काही टाईप्स आहेत त्याचे 15 टाईप्स आहेत. ते 15चे 15 टाईप्स तुम्हाला काय करतात तर थोड्याशा शॉर्ट ट्रिक्स आहेत, त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता तर त्याला सिम्प्लिफाय करू शकता. आणि दुसरा दशांशचा जो काही दुसरा पार्ट आहे त्याचा, तर त्याचे मिळून तुम्हाला टोटल किती मिळतात तर जर सांगायचे म्हटले तर 11 पार्ट्स असेल की ह्या यांचे मिळतात. म्हणजे दोघं मिळून जर तुम्हाला सांगायचे म्हटले तर टोटल 26 असे पार्ट्स असतील की ते तुम्हाला काय करतात तर मदत करतात. म्हणजे याच्यामध्ये नियम आहेत, 15 नियम तुम्हाला व्यवहाराचे मिळतील, 15 नियम तुम्हाला दशांश पूर्णांकाचे मिळतील. आणि ते सर्वचे सर्व जर नियमावली तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात असेल तर तुम्ही इझिली कुठलेही जर एक्झाम्पल्स तुम्हाला जे काही परीक्षेमध्ये विचारले जातील, म्हणजे ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, व्हॉटेवर काही जरी तुम्हाला विचारले गेलेले मित्रांनो तर ते पटकन तुम्हाला सॉल्व्ह करते. सर्वात महत्त्वाचा जो काही मार्ग असतो किंवा उद्देश जर सांगायचं म्हटलं तर मॅथमॅटिक्समध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सराव असतो. तुम्ही वाचून जेवढा अभ्यास करणार आहे तेवढाच तुम्हाला सराव करून सुद्धा अभ्यास करावा लागतो. म्हणजे तुम्हाला ज्या काही क्वेश्चन पेपर्स असतील, जे काही थेरॉटिकल पार्ट्स असतील, त्या सर्वच्या सर्व गोष्टी आधी व्यवस्थित वाचून घ्यायच्या, प्रिपेअर करून घ्यायच्या, स्वतःच्या नोट्स काढायच्या आणि त्याच्यानंतरच काय करायचं तर सॉल्व्ह करायचं. विचारलं जातं की काही अपूर्णांक समतुल्य असतात. म्हणजे जर त्यांचं बघा नावामध्ये भरपूर गोष्टी दिल्या जातात, समतुल्य सारखं मेजरमेंट जर त्यांचं दिलं असेल, म्हणजे दिले जाणारे जे काही फ्रॅक्शन्स असतील ते जर सारखे असतील, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं त्यांचा न्यूमरेटर अंश आणि त्यांचा डिनॉमिनेटर जो काय असेल छेद, ह्या दोघं गोष्टी कशा असतील तर सारख्या असतील. म्हणजे 1/2 4/2 बघा लक्षात घ्या, 1/2 हा एक झाला. त्यानंतर आपण लिहू शकतो याला 4/8, त्यानंतर आपण लिहू शकतो याला 3/6. जर यांना तुम्ही संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं म्हटलं, म्हणजे ॲज अ रेड्यूस फॉर्म मध्ये, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं तर ह्या प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला काय मिळतं तर 1/2 1/2 1/2. मग हे जे काही सर्वच्या सर्व तुम्हाला मिळणारे अपूर्णांक असतील हे कसे असतील तर सारखेच समतुल्य असतील. बरोबर. मग ज्या अपूर्णांकाचा तुम्हाला अंश 1 मिळतो, म्हणजे एक अंश असला, जसं इथं 1/2 आहे, परत आपण दुसरा कुठला घेतला 1/3 घेतला, 1/4 घेतला, तर याला म्हटलं जातं पूर्णांक. पूर्णांकाच्या फॉर्म म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये जर सांगायचं म्हटलं तर युनिट फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. युनिट फ्रॅक्शन म्हणजे ज्याचा छेद अंश तुम्हाला 1 मिळतो तर तो काय असतो तर युनिट फ्रॅक्शन असतो. तर असे भरपूर असे टाइप्स आहेत की ते तुम्हाला काय करायचे असतात तर लर्न करायचे असतात. मग याच्यामध्ये काही तर सर्वात महत्त्वाचं त्या दिलेल्या दोघांच्या दोघं अपूर्णांकाचा जो डिनॉमिनेटर असेल, जो छेद असेल तो काय असणार तर सारखा असेल. जर तो सारखा असेल तरच तुम्ही त्या अंशाची त्या न्यूमरेटरची काय करणार तर ऍडिशन करणार, तोपर्यंत ते होणार. आणि जर तसे नसतील तर आपल्याला त्यांना काय करता येतं तर इक्वल बनवता येतात, त्यांना सारखे करता येतात बाय युजिंग. म्हणजे एखादा कॉन्स्टंट त्याला मल्टिप्लाय करेल, कुठला तरी नंबर त्याला मल्टिप्लाय करेल किंवा डिवाइड करेल आणि त्या पद्धतीत तुम्ही त्याला काय करणार कन्वर्ट करणार. मग अशा पद्धतीत कन्वर्ट करणार की इझिली त्या दोघांची तुम्हाला काय करता येतं ऍडिशन करता येईल. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं 1/2 हा एक अपूर्णांक आहे आणि दुसरा मी घेतला 3/6 हा अपूर्णांक. जर मला दोघांची ऍडिशन करायची म्हटली तर इथं 6 आहे आणि इथे किती येतं 2 आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे की 2 च्या टेबलमध्ये काय येतं तर 6 येतो. जर तुम्ही ह्या 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं, आता 2 ला जर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करताय तर तुम्हाला 1 ला पण मल्टिप्लाय करावं लागेल, नाही तर मग त्याला राग येऊन जाईल. तो म्हणाल की फक्त 2 लाच मल्टिप्लाय केलं, 3 ला पण तुम्हाला काय करावं लागेल म्हणजे 3 ने 1 ला सुद्धा काय करावं लागेल मल्टिप्लाय. म्हणजेच आपण 3 ने मल्टिप्लाय केलं 1 ला, 3 ने मल्टिप्लाय केलं 2 ला आणि 3/6 या पद्धतीने दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. 3 1 जा 3, 3 2 जा 6 प्लस 3/6. दोघांचा डिनॉमिनेटर तुम्हाला छेद कसा मिळतो सारखा मिळतो. जर दोघांचा डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची तुम्हाला काय करता येईल ऍडिशन करता येईल. म्हणजे आपल्याला लिहिता येईल 3 + 3 होल डिवाइडेड बाय 6 म्हणजे 6/6 आणि 1. म्हणजे थोडक्यात तुम्हाला रेड्यूस फॉर्म मध्ये जर लिहायचं म्हटलं तर त्या फ्रॅक्शनचं जे काही उत्तर असेल तुमचं ते काय असणार तर 1 असणार. सेम नियम तुमच्या कशामध्ये लागू होतो तर सबट्रॅक्शन मध्ये. म्हणजेच ऍडिशनची साइनची ऐवजी तुमची साइन चेंज होणार तिथं फक्त कशामध्ये तर सबट्रॅक्शन. जे एवढा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर तुम्ही त्याला काय करू शकता तर ऍड करू शकता, सबट्रॅक्ट करू शकता. डिनॉमिनेटर जर सेम नसतील म्हणजे छेद जर त्यांचे वेगवेगळे असतील तर युजिंग दिस मेथड तुम्ही काय करू शकता तर त्याला मल्टिप्लाय करू शकता.
मग हा झाला एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करणं. आता मल्टिप्लिकेशन करताना फॉर एक्झाम्पल हेच पूर्णांक घेऊया तर 1/3 मल्टिप्लाइड बाय 4/2 या करतो. आता इथं डिनॉमिनेटर सारखे आहेत वेगळे आहेत त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. मल्टिप्लिकेशन करताना साधा आणि सिंपल रूल लक्षात ठेवायचा, उपरवाला के साथ नीचेवाला के साथ. म्हणजेच काय तर मल्टिप्लिकेशन करताना अंशांचा गुणाकार अंशांच्या ठिकाणी आणि छेदांचा गुणाकार छेदांच्या ठिकाणी काय करायचं लिहायचा. म्हणजेच आपल्याला 4 1 जा 4 आणि 3 3 जा 9. जर या दोघांना जर आपल्याला कन्वर्ट करता आलं असतं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये संक्षिप्त रूपामध्ये तर आपण तसं पण केलं असतं. पण सांगायचं म्हटलं 4 हा 2 च्या टेबल मध्ये येतो आणि 4 च्या टेबल मध्ये येतो आणि 9 जर सांगायचं म्हटलं 3 च्या टेबल मध्ये आणि 9 च्या टेबल मध्ये येतो. दोघं संख्या एका टेबल मध्ये येत नाहीत म्हणून त्याला आपण रिड्यूस फॉर्म मध्ये किंवा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये संक्षिप्त रूपामध्ये लिहू शकत नाही. ओके याच्यामध्ये हा झाला एक भाग आणि शेवटचा पुढचा गुणाकाराचा जो भाग असेल तो त्यानंतर येणार शेवटचा म्हणजे काय तर भागाकार. मग आता भागाकार करताना परत तीच गोष्ट दिलेले जे काही अपूर्णांक असतील 1/3 भागीला 4/2 याप्रमाणे मी दोन नंबर्स घेतले अपूर्णांकामधले आणि त्यांचं मला काय करायचं तर भागाकार करायचा. म्हणजे जेव्हा तुम्ही भागाकार करणार तर जी संख्या भागाला असणार आहे म्हणजे ती भाग देणार. आता 1/3 ला 4/2 ही संख्या काय करते तर भाग देते. तर जी भाग देणारी संख्या असेल तिचा काय घ्यायचा तर रेसिप्रोकल घ्यायचा, इन्व्हर्स घ्यायचा, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा. मग मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच का अंशाच्या जागी छेद येणार आणि छेदच्या जागी काय येणार तर अंश येणार आणि जे काही तुमचं डिव्हिजनचं साइन म्हणजे भागाकाराचं जे काही चिन्ह आहे तर ते कन्वर्ट होणार कशामध्ये तर मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे याला लिहिताना 1/3 मल्टिप्लाइड बाय 2/4 या प्रमाणे. आणि आताच आपण काय बघितलं गुणाकार पण बघितला की ऊपरवाले के साथ और नीचेवाले के साथ. म्हणजे अंशांचा गुणाकार अंशांच्या स्थानी करणार म्हणजे आपल्याला काय मिळणार तर 2 आणि डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरला म्हणजे आपल्याला काय मिळाला 4 3 जा 12. ह्या दोघांना मिळता येतं कारण की आपल्याला माहिती आहे की 2 हा 12 च्या टेबल्स मध्ये येतो. म्हणजे इझिली तुम्ही त्याला काय करणार तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. 2 1/2 आणि 2 6 जा 12 म्हणजे आपला फायनल आन्सर काय असेल तर 1/6. अशा पद्धतीत तुम्ही त्यांना काय करणार तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल 0.1. जर मी 1/100 घेतलं तर 0.01 या प्रमाणे. जेवढे 0 वाढत गेले तेवढे काय घ्यायचे तर उजवीकडून डावीकडे काय घ्यायचे पॉईंट देऊन द्यायचे. 2 0 आले 1 2 त्यानंतर पॉईंट. 3 0 आले 0.001 याप्रमाणे तुम्ही त्याला काय करणार तर डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. मग काही वेळा असं पण विचारलं जातं की हा जो काही नंबर आहे दशांश अपूर्णांकाचा म्हणजे दिलेला नंबर तुम्हाला अपूर्णांक आहे आणि त्याला कन्वर्ट करा म्हणतात कशामध्ये तर डेसिमल मध्ये. मग लक्षात घ्यायचं जर इथं डिनॉमिनेटर 10 नसेल तर डिनॉमिनेटर 10 करता येतो युजिंग मल्टिपल किंवा एखादा कुठला तरी नंबर तो त्या टेबल्स मध्ये येतो त्याने तुम्ही त्याला इझिली काय करणार एक तर डिवाइड करणार एक तर मल्टिप्लाय करणार म्हणजे इझिली तुम्हाला काय करता येईल तर त्याला कन्वर्ट करता येईल. फॉर एक्झाम्पल घेतलं की 1/4 ह्या नंबरला तुम्हाला कन्वर्ट करायचं कशामध्ये तर डेसिमल्स मध्ये. म्हणजे त्याला दशांश स्वरूपामध्ये काय करायचंय तुम्हाला तर लिहायचं. मग 1/4 ला जर लिहायचं म्हटलं तर आपल्याकडे दोन चॉईस आहेत. एक तर तुम्ही किंवा मग ह्या 4 चा जो काही डिनॉमिनेटर असेल त्याला कन्वर्ट करा कशामध्ये तर 100 मध्ये किंवा 10 मध्ये याच्यामध्ये कशामध्ये तर म्हणजे इझिली तुम्हाला काय करता येतं सिम्प्लिफाय करता. मग जर सांगायचं म्हटलं एक तर डिव्हिजन मेथड ही लॉंग डिव्हिजन मेथड येणार पण आपल्याला एवढा वेळ नसेल मित्रांनो 0 म्हणजे 36 सेकंड मध्ये तुम्हाला क्वेश्चन वाचायचं लिहायचं समजायचं आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला काय करायचं तर राऊंड करायचं. एवढ्या कमी वेळामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आणि तो पेपर तुमचा कव्हर पण झाला पाहिजे. त्या सर्व गोष्टी जर होत असतील तर आपल्याला एवढाच वेळ नाही म्हणून आपण ही डायरेक्ट काय करणार कॅन्सल करणार. माहिती आपल्याला 4 ला मल्टिपल मध्ये असं असणार की कुठला तरी नंबर आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये तर 100 मध्ये काही आपल्याला हवं आहे लक्षामध्ये. जर कन्वर्ट करायचं असेल तर असं पण करू शकतात किंवा मग या पद्धतीत पण तुम्ही काय करू शकता तर कॅरी आउट करू शकता. काही अडचणीच्यामध्ये त्याच्यावरच्या पण भरपूर अशा नंबरला काय करणार तर डिवाइड करणार. इथं लक्षात. मग याला जर कन्वर्ट करायचं म्हटलं तर 5 ने आपण काय करणार तर डिवाइड करणार. 5 टू द 10 मिळाली डिमांड आपल्याला 3. याला इझिली लिहिता येईल आपल्याला क्यूआरडीच्या फॉर्म मध्ये. म्हणजे हा मिक्स्ड स्वरूपात लिहायचं म्हटलं मिक्स फ्रॅक्शन मध्ये लिहायचं म्हटलं क्यू काय मिळाला 2 रिमाइंडर काय आहे
3 आणि लास्ट जो काय असणार डिवायजर मिळाला आपल्याला 5 म्हणजे ह्या नंबर